एवढ्या दिवसात एवढ्या काय काम निघलं असं माझ्या सरकारी दवाखान्यामध्ये बी ती बी मला दुकान सोडून यावं लागलं इथं. तर विवेक तागडे ब्लॉक शेवटपर्यंत बघा, सगळा विषय काय समजून सांगतो तुम्हाला मी. तर नमस्कार माझ्या भावांना, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विवेक तागडे ब्लॉगने, ते बी विवेक तागडे ब्लॉगच्या स्टाईलमध्ये. तर आता काय झालं माहिती आहे का, सकाळी मी आपल्या निवांतमध्ये दुकान तर उघडून घेतलं होतं. लगेच माझी आजी आली, मला आता दुकान उघडलंय तर लवकर चल माझ्यासोबत. म्हणलं तू कुठं? ते रिक्षा बी बोलवून घेतला होता, रिक्षामध्ये बसवलं मला, नसतं मला नेलं सरकारी दवाखान्यामध्ये. त्याला विचारलं पहिलं काम काय आहे, मला इथं आल्यावर सांगितलं की तिने आज इथं सरकारी दवाखान्यामध्ये शिबिर आहे. ज्याचं अपंगत्व जे आहेत का त्यांच्यासाठी शिबिर होतं, म्हणजे कुठले लहान लेकर, मोठे माणसं, सगळे म्हातारी माणसं, जास्त तर म्हातारी माणसं झाली होते. आता घरी होतं तर तिने मला काय तिच्यावरचं काम काय सांगितलं नव्हतं, इथं आलं नव्हतं सांगितलं. आता मला अवघड झालं, आता आपल्यापाशी गाडी बी नाही ना, आता कुठं जायचं जेरॉक्स काढायला. तेवढ्यात आपल्या भावाची गाडी दिसली त्याच्या हॉटेलसमोर, घेतली गाडी गेलो. इथं सगळं वर तर सगळं चेक केलं, वर कुठे जावं चालू नव्हतं जेरॉक्सचं. मग आमच्या गावातच यावं लागलं मला. गावात आल्यानंतर एक मित्राचं बघितलं, ती पण बंद होतं. मग आता जावं म्हणलं त्या काकांकडे, काकांचं 12 तास चालू असतं की जेरॉक्सचं. पण काय विषय माहिती आहे का, हे फोनमध्ये जेरॉक्स घेत नाहीत, त्यांना कागदच लागते जेरॉक्स घ्यायला. जेरॉक्स घेऊन आलो मी आपल्या दवाखान्यामध्ये. त्या दवाखान्यामध्ये जाऊन बघतो तर आमची आजी गेली पहिल्यांदा, चेक बिक सगळं करून घेतलं. तर डॉक्टर म्हणले कोण आले का नाही तुमच्यासोबत? ते म्हणले माझं लेकरू गेले कधीच, ते आणखीन जेरॉक्स आणते. तिथे गेल्यानंतर त्या डॉक्टरने मला सांगितलं की ह्यांना न्यावं लागते धाराशिवला. तर माझी आजी म्हणायला लागली तर आता लगेच निघू धाराशिवला. तिला म्हणलं थांब जरा, बुधवारी जायला सांगितलंय. तिला ठीक आहे म्हणली. आता सांगतो तुम्हाला, बुधवारी ती मला माझ्या मागत लागणार चल दवाखान्यामधून. तर जाऊ दे, विवेक तागडे ब्लॉग कसा वाटला लवकर कमेंट करून सांगा. ते भेटू उद्या एका छोट्याशा मिनी ब्लॉग विवेक तागडे ब्लॉग्समध्ये.